हाय फ्रेंड्स, तर आईसाठी केलेले आहे सोन्याचे कानातले, जे तुम्हाला माहिती आहे भावाने गहाण ठेवले होते, तर ते फायनली सोडून आणलेले आहेत. आणि तेच आईच्या कानात शांतपणे, कारण परवाच्या दिवशी माझ्यासाठी लय लय आनंदाचा दिवस आहे. कारण मनीषा येणार आहे, अजून काही नवीन लोक भेटणार आहे, जे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. आता आमच्या व्हिडिओमध्ये, आमच्या ब्लॉगमध्ये किंवा आमच्या चॅनलवर तुम्हाला मस्तपैकी हॅपी हॅपी व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी आगमनाची तयारी जोरदार आमची चालू झालेली आहे, जे की तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला. जे आता मॅगी खाणार आहे, बघू शकता. मॅगी खात असतो लोक म्हणते आहे कानातले सोन्याचे आहेत का, म्हणते सोन्याचे नाही आहे कानातले. तुम्हाला पाहिजे असेल तर तो नंबर दिलाय ना, त्याच्यावर मागून घ्या. काय वरचे फुलं आहेत, लोकांचे फुलं आहेत सोन्याचे आणि आहेत 14 कॅरेट. नाही मित्रांनो, सोन्याचेच आहेत ते. राईट पकडे तुम्ही. लोकांची नजर ओळखू येते, लोकांले लोक काय बारीक पाहिजे. मग ओरिजिनल ते ओरिजिनलच असते, ओळखू येते ना. पहा बरं, एवढं काय घाबरायला लागते काय? काय लोकांचे चोरून आणले काय आपण पैसे? चोरून नाही, समोरची व्यक्तीला दलिंदर आहे ना. जाऊ द्या. हे पाय आई, आपलं थुका चाटल्यानं पोट भरत असते काय? अन्न लागत असते ना. देवाच्या दयेनं आपण आपलं घर सोडलं, काही सोडलं, पण आपल्या दारात कोणी येऊन म्हणते का आमचे तुमच्या रांगावर पैसे? अशी कोणती मॅगी अशीच टाकतात. तर त्याचा लंबा किस्सा आहे. कानातले ते सोन्याचेच आहे. आईनं आता आली आई, तेव्हा मी ते सोडून, म्हणजे गहाण होते आणि कोणी गहाण ठेवले होते तुम्हाला माहितच आहे. लहान भावाचं घर बांधणं चालू होतं, तर त्यानं ते गहाण ठेवले होते. मी ते शेवटी माझं सोनं आहे, त्याला द्यायचं. 7,000 बिल करूनच ठेवलं आमच्या नावानं. हा, आणि कसं आहे, तो काही देणार नाही हे मला माहिती आहे. तो फक्त नाटकं करत होता, किती व्याज झालं तर दिन. हे माझे मेहनतीचे पैशाचे कानातले, आणि माझ्या आईची इच्छा होती तर लगेच मी ते करून दिले होते. मी अजूनपर्यंत ते कानातले असे लावून पण नाही बघितले. एकदा म्हटलं होतं घालायचे, पण ते तिकडेच गहाण ठेवलेले होते. मग आता आई येत होती तर आईला म्हटलं की चला, हे माझी प्रगती एक, म्हणजे इथं आल्या आल्या प्रमोशन वगैरे भरपूर मिळाले, तर लगेच मी आईच्या कानातले सगळ्यात अगोदर सोडून आणले. आणि ते सोन्याचेच आहे. तुम्ही सही पकडे की आईचे कानातले सोडून आणले का दीदी, हे एक कमेंट होती मला. तर हो, फायनली आणलेले आहेत. बघा किती सुंदर दिसत आहे, बरोबर ना. तो चलो, अभी मैं जा रही हूँ पार्लर में, क्योंकि मुझे अभी पुण्यामध्ये खूप छान इथं बोलावणं आलेलं आहे आपल्याला उद्घाटनासाठी. तर त्याच्यामुळं, आणि उद्या कोणीतरी खास येणार आहे, नाही उद्या आणि परवा. ठीक आहे, तर मी जात आहे आता पार्लरमध्ये. आई देत आहे मुलांना मॅगी वगैरे करून. चला येतो मी. ते आणायचं असलं तर फोन करतो. चॉकलेट आणते ना मी तुझ्यासाठी. डेअरी मिल्क आणू ना? डेअरी मिल्क आणू की कोणतं आणू? फुलं आणले, फुलं हार. चला, तर आमच्या घरी कोणाचं तरी आगमन होणार आहे जोरदार. आता तुम्ही गेस करा गणेशजी आहे की कोण आहे. तर भरपूर दिवस झाले मी स्वतःला काही वेळ दिला नव्हता. म्हटलं चला आज आपल्याला कोणाच्या तरी आगमनाची तयारी करायची आहे. तर मस्तपैकी मी फेशियल, थ्रेडिंग, वॅक्स वगैरे सर्व करून घेतलेलं आहे. जर आपण एवढं कमावतो तर थोडंसं आपल्या स्वतःवर खर्च करावं असं मला वाटलं, म्हणून मी करत आहे. तर तुम्हाला माहिती आहे की भावाचं घर बांधणं चालू होतं, तेव्हा त्यांनी माझ्या कानातले गहाण ठेवले होते. आणि ते गहाण असल्यामुळे ते मी ना माझ्या मेहनतीचे कानातले, म्हणजे माझ्या युट्यूबच्या पेमेंट मधून मी आईसाठी ते कानातले केलेले होते. मी आईजवळच ते ठेवत असते, आईलाच मी कानातले ते घालायला देत असते. आणि आईने ते भावाला दिले होते ते घर बांधताना. तर तो काही सोडून आणणार नाही, मला माहिती आहे. त्याने त्याच पैशासाठी एवढे भांडण वगैरे केलेलं आहे. कसं आहे, माणूस एक वेळा पैशासाठी भांडण करतो. ठीक आहे, काय झालं, मी माझे कानातले सोडून आणले, परंतु आता भविष्यात सुद्धा तो कोण मला मदत मागणार नाही आणि मी सुद्धा त्याची मदत करणार नाही. त्याच्यामुळे असे लोक आपल्या आयुष्यात येणे खूप गरजेचं असते. कदाचित त्याने खरं रूप दाखवलं नसतं तर मी त्याची मदत करतच गेली असती. तर बरं झालं, तर ते कानातले आईनं गहाण ठेवले होते माझ्या भावाच्या घरासाठी, तर ते फायनली मी सोडून आणलेले आहे. नंतर मी पार्लर मध्ये गेली, मस्तपैकी फेशियल वगैरे मी करून आणलेली आहे. हाय फ्रेंड्स, तर मी आलेली आहे पार्लर मधून. बघा चेहरा वगैरे जरासा वॉश करून. कसा दिसून आलाय माझा चेहरा? ते माझे आहे ना, एकही शब्द खोटा नसते बोलत. कसा दिसून आला? हा उजेड कोणाचा आहे? हा बरं, कॅमेरा इकडे आहे ना, तू इकडे कोण पाहून आली? माय ना, मग लाईट बंद करा. चला लाईट बंद करा. मग मीटर कशाला लावला? हिची तर परेड रविवारी घ्यायलाच लावणार आहोत. चकण्या डोळ्याची बाई हिनं केलं नाही ना, हिचा चकण्या डोळ्यात करून ठेवणार आता रविवारी. मी 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 असो की नसो, तू तयारी करून तयार होती का चकण्या डोळ्याची?
चकण्या डोळ्याची करे त्या चकण्या डोळ्याच करतो रविवारी मी. अरे ये लगा सिक्सर. अरे बाप रे आज आईच्या तोंडातून गब्बारे फुटून आले. ओ हो ये देखो मजा सिक्सर. कोण कुठं चालली रविवारी? कुठं चालली? कुठं? आताच मावशीने तुम्ही व्हॉइस मेसेज टाकू शकतो. ये लगा सिक्सर. आजीने ते गाणं 100 वेळा ऐकलं. चकण्या डोळ्याची काय एवढं आवडलं आजीले. आजीले बरं आजीले करायला लावू दे. चल करतो आई तू उद्या. लय व्हायरल होणार आहे. तू जर केलं तर आई तू केलं तर खरंच व्हायरल होणार आहे. तुला जेवण ते करून टाकू चकण्या डोळ्या एक वेळा. मला ते डोळे नीट करता येत नाही. अशीच करते. कशी 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 मग तू कशी करशील? मी तसेच फिरवी. कसे बघतील लवकर. माझं लेकरू आजारी पडलेला आहे. पिलू काय झालं मग? पिलूला खिचडी गहू घालते आता माझ्या. ओके पाहुणे आलेले आहेत आमच्याकडे. जेवण करत आहेत पाहुणे. मस्त वाटत होतं. असं वाटत होतं पार्लरमध्ये झोपून राहा. छान वाटलं मला. चेहऱ्याची मसाज करून भेटली. पाठीची मसाज करून भेटली. तुम्हाला कसं वाटलं? घरी होते तर आम्हाला बोर वाटलं. आज होतं तिथं मला पाहिले दिवसभर तर मला पाहता बोर नाही होत का तुम्ही? सोबत चकण्या डोळ्याने आमच्या घरची पाहुणी पाकी ते हसून आली. हे बघा पाहुणी आमच्या घरची पाहुणी हसून आली आमची. फक्त केसच पाहून घ्या पाहुणींचे. हात पाहून घ्या पाहुणींचा. बाकी काही दाखवत नाही पाहुणी. हे बघा पाका हसून आली. आम्ही कुत्रा देत नाही. आम्हाला तुझ्या खर्च परवडला पण त्या कुत्र्याचा खर्च परवडणारा नाहीये. ते कुत्रं आणलं आणि त्याचे आपण कधी आपल्याला 1000 रुपये रोज दिलं तर आपण त्याचं काही करणार नाही. या घरात एक तर कुत्र राहू शकते एक तर आजी राहू शकते. आम्हाला आजीची गरज आहे कुत्र्याची गरज नाही. कुत्रा आमच्या कामाचं नाहीये. तिथंही म्हटलं होतं कुत्री घेसान तर भाड्याच्या घरात चालले जा. आता भिंती लावते ते माहिती किती वर्षांनी कुत्रं घ्यायला 10 वर्षांनी तरी कुत्र येऊन नाही. काढली तुम्ही माझ्या भविष्यवाणी 10 वर्षात मरतो. 10 वर्षाचा अंदाज है ना. जाऊ द्या बा मी जेवण करतो. आमच्या घरात जेवण. हाय फ्रेंड्स आता गुढी घेतलेली आहे बघू शकता. सर्दी डोकं ताप भरपूर येणार आहे. उद्या आमच्याकडे पाहुणे येणार. परवाच्या दिवशी पण आमच्याकडे पाहुणे येणार आहे. आणि ते पाहुणे पाहून तुम्हाला कसं होणार आहे ते मला काही माहीत नाही. आणि त्याच्यानंतर आता मी आधीसारखी एक्साइटमेंट होणं मी बंद केलेलं आहे. माहिती आहे का? आधी मी सांगून द्यायची मग हे झालं ते झालं. आता मी तुम्हाला डायरेक्ट काय म्हणतात धक्के देणार आहे. धक्के आता ते धक्के तुम्ही देण्यासाठी सावध राहायचा. आता मला हे पण माहिती नाही की हा ब्लॉग तुम्ही कधी पाहणार आहे. ओके तर असो आमच्या घरचे पाहुणे आता झोपणार आहे. करणं झोपणं आता. स्वराज हे आमच्या इथं आज नवीन एक पाहुण्यांची एंट्री झालेली आहेत. आजारी आहे ते पेशंट. तोंडावर घेतलेला आहे पाहुणेला. एकच डोळा दाखवता पाहुणे आमचा. तर चला बाय बाय करा रे सगळे जरा. चला तर मी पण झोपते आज शांतपणे. कारण परवाच्या दिवशी माझ्यासाठी लय आनंदाचा दिवस आहे. कारण मनीषा येणार आहे. अजून काही नवीन लोक भेटणार आहे जे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. ओके बाय बाय. मानाला लचकाल पडला माया. पिक्चर अभी बाकी है दोस्त. आता मनीषा मावशी आल्यावर फिरायचेच काम आहेत. दगडूशेठ शिर्डी वगैरे सगळ्या इकडे जाणार. आणि शिर्डीला गेल्यावर आपण डोसा खाणार आहोत सगळ्यात पहिले. तू खाशील ना डोसा? मला डोसाच खायचा आहे शिर्डीचा. ओके
तर भरपूर जणांचं असं मला म्हणणं आलं की ताई तुझा नवरा पुण्यात आला तर त्याला माफ कर आणि त्याला बोलवून घे. तर कसं आहे कुत्र्याचं शेपूट कितीही दिवस तुम्ही नळीमध्ये ठेवा, कशामध्ये ठेवा, ते वाकडच राहत असते, ते कधीचही सुधरत नसते, बरोबर ना. भरपूर लोकांनी मला इन्स्टाला डीएम केलं की ताई त्याला माफ करा मुलांसाठी. परंतु कसं आहे त्याला माफ करूच त्याने मला या गतीला आणलेलं आहे. भरपूर असं माझ्या अंगावर त्याने कर्ज करून ठेवलं. तेवढ्या पैशात माझ्या मुलांचं किती शिक्षण वगैरे झालेलं असतं. परंतु मी त्याला माफ करणार आहे. आणि तो जरी पुण्यात असला ना तरी तो फक्त स्टेटस ठेवत आहे पुण्याचे. त्याने मला अजूनही कॉल मेसेज केलेला नाही आहे. तर एका ठिकाणी प्रोग्राम आहे तिथं मला त्यांनी बोलावलेलं आहे. त्याच्यामुळे मी म्हणजे तयारी वगैरे पार्लरची केलेली होती. तर ही जी ज्वेलरी आहे ना ही सुद्धा मला प्रमोशन साठी आलेली होती. याच्यामध्ये मस्तपैकी एक नेकलेस होता, एक छोटा नेकलेस होता, एक नथ होती आणि असे कानातले वगैरे होते. तर याचा पण मला रिव्ह्यू व्हिडिओ करायचा होता. परंतु मी आजारी असल्यामुळे सर्व प्रमोशन आहे ते पेंडिंग पडत आहे. काही व्हिडिओ वगैरे करणं नाही होत आहे. तर हे पार्सल आलेलं होतं त्याच्यामुळे आदल्या रात्रीच मी बघून घेत असते की कोणता व्हिडिओ करायचा आहे, कोणता व्हिडिओ करायचा नाही आहे. आणि आदल्या दिवशी मी पार्सल वगैरे काढून ठेवत असते. तर बघा खूप छान असं मंगळसूत्र याच्यामध्ये आलेलं होतं छोटंसं, तुम्ही बघू शकता. नेकलेस पण खूप छान आहे आणि कानातले पण खूप छान आहे. तर हे सर्व मी बघितले. नथ तर एवढी मोठी होती ना की जे माझ्या नाक्याला सुटेबल पण नव्हती. खूप अशी मोठी नथ पण होती. परंतु काय आहे प्रमोशन असतं त्याच्यामुळे ते करून द्यावं लागते. बुगड्या पण आलेल्या होत्या याच्यात, अशा छोट्या छोट्या बुगड्या पण होत्या. तर अशा पद्धतीने आमचा दिवस जात आहे. तर असो आपल्याला कितीही लोकांनी धोका देऊ द्या, काही देऊ द्या, जर तुमच्या मागे देव आहे ना तर कोणीही या जगात तुम्हाला हरवू शकत नाही, असं माझं मत आहे. आणि कितीही लोकांनी तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करू द्या, काही करू द्या, तुम्ही तुमच्या सत्य मार्गाने चालला. तुम्ही त्यांचं वाईट करू नका किंवा तुम्ही त्यांचं वाईट चिंतू पण नका. कारण कसं आहे एखाद्यासाठी जर तुम्ही खड्डा खणताना तुम्ही स्वतः त्यामध्ये जाऊन पडतात म्हणून सांगत आहे. त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही एक व्हिडिओ शूट केला. अरे यार ह्या आगलावीचा फोन कोण आला आता? हा हॅलो, हा बोल आगलावे. नाही मावशी. तो ड्रेस काय? थांब विचारतो. और अभी तो रुको. मम्मी तो ड्रेस कितीचा होता? कोणता? तो ग्रीन कलरचा. अभी मजा आएगा. मला जर हा ड्रेस पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये पीपीडीएम लिंक प्राइस काही पण टाईप करा. तुमचा इनबॉक्स चेक करा, डायरेक्ट तुम्हाला लिंक भेटून जाणार. आणि फेसबुकला बघत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये भेटून जाणार. हे आहे आमच्या आईचं मिशोचं भूत. किती सुंदर तुझं टेम्पल जे पाहिजे ते